कुंभमेळा तर करायचा आहे, पण या ठिकाणी हे जे डावे लोक आले आहेत, हे जे लोक या ठिकाणी सांगतात की साधू येऊन या ठिकाणी चिली मोडतात, त्यांना आमच्या धर्माबद्दल माहिती नाही, त्यांना आमच्या संस्कृतीबद्दल माहिती नाही, त्यांना सनातन बद्दल माहिती नाही, त्यांना हे माहिती नाही। अरे अनादी काळापासून या नाशिकच्या तीरावर या ठिकाणी कुंभमेळा होतो। हा कुंभमेळा हा केवळ काही लोकांचा उत्सव नाही आहे, हा कुंभमेळा संस्कृतीचं दर्शन आहे। जी संस्कृती अति प्राचीन अशा प्रकारची संस्कृती आहे, त्याची प्राचीन संस्कृतीचं दर्शन म्हणजे कुंभमेळा आहे। आणि तुमच्या सारखे किती लोक आले तरी हा कुंभमेळा बंद पडणार नाही। अरे औरंगजेबाने प्रयत्न करून पाहिला, तो कुंभमेळा बंद करू शकला नाही। आणि आता कोणत्या औलादी आल्या त्या सांगतात अकबराने कुंभमेळा सुरू केला। त्या औलादींना सांगतो, अरे जेव्हा अकबराच्या बापाचा बाप बापाचा बाप बापाचा बापही पैदा झाला नव्हता, तेव्हाही याच नाशिकमध्ये या ठिकाणी कुंभमेळा होत होता। त्यामुळे अशा प्रकारच्या नालायकांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता आज आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे। बंधू भगिनींनो, ही जी हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी चालली आहेत, आपण बघा या ठिकाणी 1300 कोटी रुपयाचे आपण 8 पुलांचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। राष्ट्रीय महामार्गाचं 2700 कोटी रुपयाचं काम घेतलंय। एसटीपीचं अजून वेगळ्या प्रकारे 1483 कोटीचं काम घेतलंय। सिवरेजचं 217 कोटीचं काम घेतलंय। या ठिकाणी घाटांचा विस्तार 2.5 किलोमीटर पर्यंत आपण करतोय। रामकाल पथ, खऱ्या अर्थानं हा जो रामकाल पथ ज्या प्रकारे आपण तयार करतो आहोत, मी तुम्हाला सांगतो पुढच्या काळामध्ये लोक आज नाशिकला येतात, त्या ठिकाणी काळाराम मंदिर पाहतात, पंचवटी पाहतात, पण खऱ्या अर्थानं इथला इतिहास त्यांना समजत नाही। हा रामकाल पथ अशा प्रकारे आपण करणार आहोत की खऱ्या अर्थानं रामायण प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे का, अशा पद्धतीनं लोकांना वाटेल अशा प्रकारचं काम आपण करणार आहोत। यासोबत आपण नाशिक पोलिसांना देखील 364 कोटी रुपये शहरामध्ये, 122 कोटी रुपये जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी दिले आहेत की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण काम करणार आहोत। आणि साधू ग्रामची जागा देखील 2400 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी आम्ही ॲक्वायर करणार आहोत। आणि आज तुम्हाला शब्द देऊन जातो, या जागेचा आम्हाला कमर्शियल उपयोग करायचा नाही, ही जागा आम्ही खुलीच ठेवणार आहोत। या ठिकाणी ही जागा एक प्रकारे लंग म्हणून या ठिकाणी आम्ही करू, अशा पद्धतीचा आपण एक निर्णय घेतलाय। आणि त्यासोबत महावितरणच्या माध्यमातून या नाशिकमध्ये विजेचं नवीन नेटवर्क तयार करण्याकरता आपण 814 कोटी दिले आहेत। आणि या ठिकाणी नवीन सबस्टेशन करण्याकरता 900 कोटी रुपये दिले आहेत। पुढच्या 25 वर्षात या नाशिकच्या परिसरामध्ये जे उद्योग येणार आहेत, त्या उद्योगांकरता हे इन्फ्रास्ट्रक्चर कामात येणार आहेत। आणि मग काल सांगितलं की कोणती गुंतवणूक आली, आम्हाला विचारलं, यादीच घेऊन आलो आहे, मी मोकळा येत नाही। या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून या नाशिकमध्ये जिंदालची गुंतवणूक आम्ही आणली, 12,500 कोटी रुपये। या ठिकाणी रिलायन्सची गुंतवणूक आणली, 5,000 कोटी रुपये। महिंद्रा अँड महिंद्राची गुंतवणूक आणली इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये, 5,000 कोटी रुपये। एकटा महिंद्रा अँड महिंद्रा 10,000 लोकांना या ठिकाणी रोजगार देणार आहे। क्रॉम्प्टन ग्रीव्हिसची आम्ही गुंतवणूक आणली 1,155 कोटी रुपये। वर्च्युअसची गुंतवणूक आणली 800 कोटी रुपये। इपिरॅकची गुंतवणूक आणली 350 कोटी रुपये। विविध रिन्यूची गुंतवणूक आणली 1500 कोटी रुपये। कृषीराज सोलरची गुंतवणूक आणली 1500 कोटी रुपये। एसी गॅसेसची गुंतवणूक आणली 550 कोटी रुपये। सह्याद्रीची गुंतवणूक आणली 350 कोटी रुपये। 57,000 कोटी रुपयाची गुंतवणूक हे आम्ही या नाशिकमध्ये आणलेली आहे, नाशिकमध्ये। आणि आता याच्या सोबत एक अजून नव्याने गुंतवणूक माननीय मोदीजींच्या माध्यमातून आली। आपल्या HAL मध्ये आता विमान बनवण्याकरता 12,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे। आणि आता ती नुसती तिथेच गुंतवणूक राहणार नाही। मी त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळी मला सांगण्यात आलं केवळ 12,000 कोटी रुपयावर ही गुंतवणूक थांबत नाही, याच्यामुळे 1500 एन्सिलरी युनिट आता या ठिकाणी येणार आहेत। आणि म्हणून
नवीन उद्योगाकरता 1000 एकर जमीन अधिकची अधिग्रहित करून तिथे नव्याने MIDC या नाशिकमध्ये आम्ही सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि एवढंच नाही,